राष्ट्रीय ओबीसी मोर्चातर्फे दिनांक 21 एप्रिलपासून सुरू झालेल्या महाराष्ट्र राज्यव्यापी परिवर्तन यात्रेअंतर्गत दापोलीतील पेन्शनर्स हॉल येथे बहुजन समाज जनजागृती परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष विकास चौधरी पटेल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस संदीप राजपुरे यांनी उद्घाटन केले। या परिषदेला बहुजन मुक्ती पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्रीकांत होवाळ हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते। बहुजन मुक्ती पार्टी महाराष्ट्राने ओबीसी मोर्चाच्या या राज्यव्यापी परिवर्तन यात्रेला आपले समर्थन जाहीर केले आहे। ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना आणि निवडणूक मतदान यंत्राचा वापर बंद व्हावा या प्रमुख मागण्यांसाठी या यात्रेचे आयोजन केले जाते। याविषयी बहुजन मुक्ती पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्रीकांत होवाळ यांनी डीएनए न्यूजला माहिती दिली। साथियों, राष्ट्रीय पिछड़ा वर्ग ओबीसी मोर्चाची परिवर्तन यात्रा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत आहे। आज ती रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यामध्ये आलेली आहे। आमचा एकच विषय आहे साथियों, या देशामध्ये जनावरांची जनगणना होते, ते एवढंच काय हिजड्यांची सुद्धा जनगणना होते, परंतु 75 वर्षामध्ये या देशामध्ये ओबीसींची जनगणना केली नाही। ती या देशातल्या काँग्रेस आणि बीजेपीने जाणीवपूर्वक रोखलेली आहे। म्हणून लोकांना जागृत करून अगदी या विषयावरती लोकांना आंदोलन करण्यासाठी तयार करण्यासाठी ही परिवर्तन यात्रा आहे। साथियों, या देशामध्ये जे काँग्रेस आणि बीजेपी वारंवार सत्तेमध्ये येत आहेत आणि सत्ता वारंवार येत असल्यामुळे त्यांना ओबीसींची जनगणना करणं तेवढं महत्त्वाचं वाटत नाही। म्हणून आम्ही बारीक निरीक्षण केल्यानंतर आम्हाला असं कळालं ही सत्ता जी त्यांना मिळालेली आहे ती सत्ता ओबीसीने दिलेली नाही, एससीने दिलेली नाही, एसटीने दिलेली नाही किंवा मायनॉरिटीने दिलेली नाही, तर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमध्ये घोटाळे करून 2004 आणि 2009ला काँग्रेसनं सत्ता मिळवली आणि 2014 आणि 2019ला बीजेपीनं सत्ता मिळवली। हे ईव्हीएममध्ये घोटाळा करून निवडून आलेलं सरकार आहे। म्हणजे या देशामध्ये ईव्हीएम काँग्रेस बीजेपीला जितवून आणण्यासाठी काम करत आहे। ही बदमाशी आम्हाला समजलेली आहे। ही बदमाशी काँग्रेस बीजेपी षडयंत्र करून अगदी निवडून येताना दिसत आहे। म्हणून साथियों, 30 एप्रिलला राष्ट्रीय पिछड़ा वर्ग ओबीसी मोर्चाच्या वतीनं भारत बंदचं आवाहन करण्यात आलेलं आहे। ओबीसीची जातीनिहाय जनगणना करा, अन्यथा खुर्च्या खाली करा आणि या देशातील ईव्हीएम मशीन हद्दपार झाली पाहिजे आणि या देशातलं इलेक्शन बॅलेट पेपरवरतीच झालं पाहिजे। या प्रमुख मागण्यासाठी साथियों, 30 एप्रिलला भारत बंद जो होणार आहे त्याला बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जाहीर समर्थन करतो आणि महाराष्ट्राच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना वेलविशर लोकांना आवाहन करतोय की उद्याच्या 30 तारखेला जो राष्ट्रीय पिछड़ा वर्ग ओबीसी मोर्चाचा भारत बंद होणार आहे त्याच्यामध्ये साथ सहयोग करावा। एवढंच या निमित्ताने बोलतोय, आवाहन करतोय, थांबतोय। धन्यवाद। जय भीम, जय मुलाश। बहुजन समाज जनजागृती परिषदेच्या निमित्ताने दापोलीत प्रथमच आलेल्या ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष विकास चौधरी पटेल यांनी आपल्या भाषणात देशातील मुख्य राष्ट्रीय पक्ष आणि सत्ताधारी शक्तींकडून ओबीसी समाजावर होत असलेल्या अन्यायाबाबत विवेचन केले। स्वातंत्र्योत्तर राजकीय स्थितीचे दाखले देत त्यांनी दोन्ही राष्ट्रीय पक्ष ओबीसी आरक्षणाच्या विरोधात असल्याचे सप्रमाण सिद्ध केले। डीएनए न्यूजशी बोलताना ते काय म्हणाले तेही ऐका। राष्ट्रीय पिछड़ा वर्ग मोर्चा जो कि ओबीसी समाज का राष्ट्रीय स्तर का संगठन है, इसके माध्यम से महाराष्ट्र व्यापी परिवर्तन यात्रा 21 जनवरी 2023 से लगातार चल रही है। उसी कड़ी में ये यात्रा यहाँ पर पहुँची हुई है। इस यात्रा को चलाने का जो मकसद है उसमें सबसे बड़ा मकसद ये है कि आज़ादी के 75 साल में देश में जानवरों की गिनती हुई मगर ओबीसी की गिनती नहीं हुई। आज नरेंद्र मोदी जी देश के प्रधानमंत्री हैं, खुद को ओबीसी कहते हैं। एक ओबीसी व्यक्ति देश का प्रधानमंत्री होने के बावजूद भी देश में ओबीसी की गिनती नहीं हो रही है। तो इसलिए हम लोग ओबीसी समाज को जागृत करने का काम कर रहे हैं। ओबीसी समाज की गिनती होनी चाहिए। संख्या के अनुपात में सभी क्षेत्रों में ओबीसी को उसका हक अधिकार मिलना चाहिए। बड़े पैमाने पर निजीकरण हो रहा है, ये रुकना चाहिए और निजी क्षेत्र में भी SC ST ओबीसी को रिजर्वेशन मिलना चाहिए। MSP गारंटी कानून किसानों को लागू होना चाहिए और ईवीएम में जो धांधली हो रही है उस पर रोक लगनी चाहिए। इन तमाम मुद्दों को लेकर यह जागृति अभियान चल रहा है। वो बीजेपी RSS के लोग ओबीसी का अपमान कर रहे हैं। इस अपमान के खिलाफ में कि देश में जानवरों की गिनती होती मगर ओबीसी की नहीं होती, ये अपमान RSS बीजेपी के लोग कर रहे हैं। इसके खिलाफ में 30 अप्रैल को हम लोगों ने भारत बंद का आह्वान किया हुआ है। तो जो लोग इसको देख रहे हैं उन सभी से अपील है कि इस भारत बंद में साथ सहयोग करें। धन्यवाद। राष्ट्रीय ओबीसी मोर्चाने आयोजित केलेल्या या
राज्यव्यापी परिवर्तन यात्रेला भारत मुक्ती मोर्चा आणि बहुजन क्रांती मोर्चाने देखील आपले समर्थन जाहीर केले आहे। त्यामुळे ओबीसी समाजाच्या न्याय हक्कांसाठी लढल्या जाणाऱ्या या लढ्यात सर्व मूलनिवासी ओबीसी घटकांनी सामील व्हावे असे आवाहनही राष्ट्रीय ओबीसी मोर्चातर्फे करण्यात आले। प्रशांत कांबळे, DNA न्यूज, दापोली।